आपण काल पाहिलं तिसरा अध्याय, आता आपण चौथा अध्याय पाहणार आहोत. भैरवांचा व मातुगणांचा पराभव. या कुंदे तुषार हरद उदय शुभ्र वस्त्र वनयावी नावर दंड मडितकरा श्वेत पद्मासनाया ब्रह्मचातुर्य शंकर प्रभु देव देव सदा वंदिता सामा पातु सरस्वती भगवती निशेष जांड्यापा मुंक करोती वाचल्य पुंगुलंगेति गिरिमित कृपा तम वंदे परमानंद माधव नारायण नमस्कृत्य नरशिव नरोत्तम देवी सरस्वती चैवत्य जयमूर्ती वासुदेव संतदेव कंसचारण वर्धनम देविकी परमानंद कृष्ण जगद्गुरु गुरु. अध्याय चौथा. भैरवांचा व मातुगणांचा पराभव. भैरवाचा पराभव. हिंगळादेवीच्या दर्शनासाठी मच्छिंद्र निघाला. वाटेत घनदाट अरण्य लागले. वारा आता शिरू लागला. वारा आत शिरू शकत नव्हता. सूर्यकिरण आत प्रवेश करू शकत नव्हते. अशा निबिंड वनात तो खूप आत गेला. तेथे झाडीमध्ये एका शेकडो हात रुंद व उंच असे प्रवेशद्वार दिसले. त्या द्वाराचे रक्षण करणारे 8 भैरव होते. त्यांनी मच्छिंद्र येतो असे पाहिले. त्यांनी त्याची परीक्षा पाहावी म्हणून त्यांनी त्याच्यासमोर एकदम गोसाव्याच्या वेशात प्रगट होऊन त्याला विचारले, काय रे ब्रह्मचार्या, कुठे जात आहेस? तो म्हणाला, मी हिंगळा देवीचे दर्शन घेण्यासाठी आलो आहे. तुम्ही कोण? तुम्ही पण येता का? तेव्हा ते म्हणाले, अरे आम्हीच या देवीचे द्वारपाल आहोत. येथे येणाऱ्याला त्याच्या पापपुण्याचा झाडा द्यावा लागतो. जे जे सत्कर्म किंवा दुष्कर्म केले असेल ते माणसाने येथे बोलून दाखवले पाहिजे आणि जर तसे केले नाही तर आम्ही त्याला अडवितो. जर खोटे बोलून पुढे जाण्याचा प्रयत्न केलास तर दार लहान होते व तो माणूस त्यात अडकतो. तू पहा काय ते खरे पापपुण्य सांग, नी आज जा. त्यावर मच्छिंद्रात म्हणाला, मी पाप व पुण्य हा भेदच जाणीत नाही. सर्व कर्मे ही ईश्वरापर्ण केली आहेत. आता कुठले पाप आणि कुठले पुण्य? चल मला जाऊ द्या. ते भैरव रागले बोलले, अशा गुळमुळीत गोष्टी नको. अरे देह आहे तोवर देहाचा प्रारब्ध कर्म कोणाला सुटेल आहे का? जोवर देह प्रारब्ध आहे तोवर काहीतरी पापुण्य होणारच. आणि कपटाने तू खोटे बोलतोस तर तुला शक्तीचे दर्शन होणार नाही. मच्छिंद्रनाथ हसून म्हणाला, प्रत्यक्ष यम व शंकरही ज्या ब्राह्मी स्थितीपुढे निष्प्रभ ठरतात त्या स्थितीत मी आहे. तिथे तुम्हाला महाशंकाच्या दमदाटीला कोण भेटतो? त्याचे हे बोलणे ऐकून 8ही भैरव नाना प्रकारचे शस्त्रे घेऊन त्याच्यावर धावून गेले. पण मच्छिंद्रनाथाने त्याचा प्रतिकार केला. तेवढ्यासाठी त्याने चिमूटभर भस्म घेतले व सर्व देवतांवर संरक्षणासाठी आव्हान करून ते भस्म वज्र पंजर मंत्र म्हणून आपल्या भाळी लावले. तत्क्षणी त्यांचे शरीर अत्यंत कठीण होऊन कोणीही भैरवाचे कोणतेही शस्त्र त्याच्यावर चालेनासे झाले. त्या भस्मात व मंत्रात एवढा पराभव होता की मच्छिंद्रनाथ वज्रासारखा कठीण झाला आणि त्या भैरवांना म्हणाला, या युद्ध करायला या. आता आळस करू नका. तुमचा काय पराक्रम आहे तो दाखवा, नाहीतर कोरड्या विहिरीत जीव द्या. भैरवांनी आयुधे सरसावली आणि त्यांच्यावर भयंकर मारा केला. पण सर्व शस्त्रे परत गेली, बोथट झाली. मच्छिंद्रनाथ जसाच्या तसा उभा. मग वायू, मोहिनी, इंद्र, नाग, ब्रह्मा, रुद्र, दानव, कृतांत इत्यादी देवता ज्यावर आहेत अशी भयंकर अस्त्रे भैरवांनी त्याच्यावर फेकली. तेव्हा प्रलय होणार की काय असे वाटू लागले. पण मच्छिंद्रनाथाने भस्म मंत्रून प्रत्येक अस्त्रावर प्रत्यास्त्र योजून भैरवांचे सर्व अस्त्रबल विफल करून टाकले. त्याच्याबरोबरच त्याने वाताकर्षण मंत्र म्हणून भस्म फेकले. तेव्हा सर्व भैरव भूमीवर पडले. त्यांचे प्रमाण कासवीत झाले व ते निचेष्ट पडले. मातृकागणांचा पराभव. तिकडे हिंगळा देवीने म्हणजेच आंबेने आपल्या मुख्य 5-7 मातुकांना युद्धाची वार्ता समजून घेण्यासाठी पाठवले. तेव्हा हे युद्ध चालूच होते. त्या परत गेल्या व त्यांनी देवीला युद्धाचे वृत्त सांगितले. तत्काळ देवीने सर्व मातुकांना मच्छिंद्रनाथाला मोह पाडण्यास पाठवले. त्याच्या जथा अरण्यातून येत आहे असे पाहताच मच्छिंद्राने विलक्षण त्वरेने
कामसर योजून मौनास्त्राचा प्रयोग केला। त्यामुळे त्या सर्व दासींना स्वतःची स्मृतीच राहून त्या वेड्यासारख्या नाना प्रकार करू लागल्या। त्या नाचत ओरडत हातवारे करीत गाणे गाऊ लागल्या। मग त्यांच्यावर मच्छिंद्रनाथाने विद्यागौरव अस्त्राचा उपयोग केला व वातास्त्र सोडून त्या मातृगणांची वस्त्रे त्यांच्या शरीरावरून सुटतील व दूर उडून जातील असे केले। त्याप्रमाणे त्यांची वस्त्रे उडून गेली व त्या वस्त्रहीन अवस्थेतच बेभान होऊन नाचू लागले। त्यानंतर मच्छिंद्राने क्रियाशक्तीने त्या प्रत्येकीला समोर दिसतील असे अनेक सुंदर पुरुष निर्माण केले व त्याच वेळी त्या मातृकावरील मौनास्त्र आवरून घेऊन त्यांचे देहभान त्यांना परत प्राप्त करून दिले। त्या भानावर आल्या व पाता पाता तो समोर कितीतरी तरुण सुंदर पुरुष व स्वतः मात्र विवस्त्र। त्यामुळे त्या अतिशय लज्जित होऊन पुन्हा सैरावैर पळत देवीकडे निघाल्या। जाता जाता त्यांनी आठही भैरव चेष्ट पडले होते ते पाहिले। त्या देवीजवळ तशाच नग्न अवस्थेत धावत गेल्या। तेव्हा आंबेने विचारले, हे ग काय, सगळ्यांची वस्त्रे कुठे केली? त्यांनी लज्जेने चूर होऊन सर्व काही जसे घडले तसे सांगितले। त्यांना त्या दापा टाकीतच सांगत होत्या, अंबे माते, आमची पुण्याई संपली म्हणूनच ही स्थिती झाली। तू सुद्धा हे स्थान सोड, आता तो गोसावी येईल नि तुला त्रास होईल। एवढे धैर्यशील भयंकर व श्रेष्ठ वीर अष्टभैरव तरीही ते त्यांच्या समोर निश्चित पडले आहेत। तो गोसावी जोगी साधा सुद्धा दिसत नाही, प्रत्यक्ष सूर्यच आलाय। जसे काही 11 रुद्र एकाच ठिकाणी आले, तो सर्व देवतांना ग्रासील, पंचमहाभूते सुद्धा ग्रासून टाकील। त्या चाचरत आणि घाबरत असे बोलत होत्या। तेवढ्यात एक ओरडली, आला तो पहा, जोगी आला। त्यास ऋषी सगळ्यात घाबरून ओरडल्या। तेव्हा देवीने प्रथम मायाशक्तीने सर्वांनाच नवीन वस्त्र दिले व त्यांना धीर देऊन ध्यान दृष्टीने पाहिले। अहो, हा तर उपिरचर वसूचा पुत्र मच्छिंद्रनाथ म्हणजे ऋषी कवी नारायण। तुम्ही भिवू नका, चला आपण त्याला दर्शन देऊ, चल माझ्या पुढे। असे ध्यान दृष्टीने त्याला ओळखून जेव्हा अंबा म्हणाली तेव्हा सर्वजणी धीर करून पुन्हा निघाल्या। देवीने मच्छिंद्राला दर्शन दिले। तो लगेच तिच्या चरणी नत झाला। देवीने त्याला उचलून मांडीवर घेतले व म्हटले, बाळा, फार उत्तम पराक्रम केलास, या भैरवांना आता जागृत कर। तेव्हा मच्छिंद्राने अस्त्र आवरून घेतले। भैरव उठून उभे राहिले व नाथांची स्तुती करून म्हणाले, मातंड पर्वतावर मिळवलेल्या सिद्धीची परीक्षा घ्यावी म्हणून याला आम्ही अडवले, पण त्याने आमचाच पराभव केला। देवीने मच्छिंद्राला म्हटले, बाळा, मला तुझे योग सामर्थ्य दाखव ना थोडेसे। तेव्हा मच्छिंद्राने विचारले, काय करून दाखवू? देवी म्हणाली, हा समोरचा पर्वत आकाशात उडव व तरंगत ठेव, मग त्याच्यावरील माती न सांडता पुन्हा जागच्या जागी ठेव। तेव्हा मच्छिंद्राने वायू अस्त्राचा व नागास्त्राचा याचा प्रयोग करून पर्वत उंच उडविला। शेष नागाने त्या पर्वताला वेटाळे घालून त्यावरील मूर्तिका, दगड इत्यादी स्थिर धरून ठेवले। देवीने आपल्या शक्तीने माती ढासळविण्याचा प्रयत्न केला, पण काही उपयोगच झाला नाही। तेव्हा मच्छिंद्रनाथाने पुन्हा योग बलाने तो पर्वत जागच्या जागी ठेवला। देवी त्याला म्हणाली, धन्य धन्य, तू वायू व पर्वत यांना मित्र केलेस, त्यांचा परस्पराविरोध असूनही तू त्यांना वश केलेस। मी तुला आणखी 2 आश्रय देते। असे म्हणून आंबा म्हणजेच हिंगळा देवी हिने समाधानाने त्याला स्पर्शास्त्र व भिन्नास्त्र अशी 2 आश्रय दिली। त्याला 3 दिवस आपल्याजवळ ठेवून घेतले व आशीर्वाद व वरदाने देऊन त्याला निरोप दिला। अरण्यातून तो बाहेर पडेपर्यंत ते अष्टभैरव त्याला निरोप देण्यासाठी आले होते। पुढे मच्छिंद्रनाथ कुठे गेले ती कथा पुढे अध्यायात येईल। फलश्रुती अध्यायाचे पाठन केल्यास कपट बांधनातून आपली मुक्तता व शत्रूचा पराभव होईल। श्री नवनाथ कथासार अध्याय 4 संपूर्ण। तर ह्या अध्यायात आपण पाहिलं असेल की मच्छिंद्रनाथने हिंगळा देवीच्या दर्शनासाठी गेले असता भैरवांनी त्याची परीक्षा घेण्याचे ठरवले, पण भैरवांना त्यांनी त्या याच्यात हरवले। तेव्हा त्यांना त्याची शक्ती कळली, मग देवींनी प्रसन्न होऊन त्याला अजून 2 आश्रय दिले। हे तर आपल्या 4थ्या पूर्ण झालेलं आहे।